सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस फ्रीज, तिसरं बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची LED टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय इथे गणित विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। इयत्ता 5वी ते 10वी अखेरच्या 48 विद्यार्थिनींनी यामध्ये यशस्वी असा सहभाग नोंदवला। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ ज्योती वायभासे आणि उपाध्यक्ष श्री दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सल्लागार समितीच्या सदस्या चांदणीताई खेतमाळीस, श्री बापूराव औटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गीता चौधरी, उपमुख्याध्यापिका सौ निलिमा कातोरे तसेच गुरुकुल प्रमुख श्री किरण शिंदे या ठिकाणी उपस्थित होते। गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये घेतलेल्या प्रदर्शनाचे परीक्षण विशेष शिक्षक सौ सुनीता काकडे, श्रीमती गीतांजली राऊत, श्री गणेश फडताळे तसेच श्रीमती श्वेता वाकचौरे, श्री मनीष शेवाळे, श्री विकास चव्हाण, श्रीमती आदिका आमले यांनी केले। प्रदर्शनाचे आयोजक म्हणून विभाग प्रमुख श्रीमती करुणा ओहोळ यांनी सुयोग्य असे नियोजन केलं। विद्यार्थिनींनी विविध विषयांवरती उपकरणे तयार केली होती। उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थिनींचं मोठं कौतुक केलंय। यावेळी स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या रत्नप्रभा बोरुडे, सदस्य जयश्री कुंडलिकराव दरेकर, ज्योत्स्ना भंडारी, जनरल बॉडी सदस्य श्री कुंडलिकराव दरेकर, श्री बाजीराव कोरडे सर यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत। श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये आज विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला। तर त्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात सगळे उपस्थित होते। विशेष म्हणजे हा विज्ञान प्रदर्शन पाहायला आल्यानंतर मुलींनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला होता। खूप छान प्रकारे मुली हे समजून सांगत होते आणि खूप थोड्या कालावधीमध्ये खूप छान छान प्रोजेक्ट मुलींनी बनवले होते। इतके सुंदर थोड्या पाण्यामध्ये शेती कशी करायची, परत सायरनचा एक, परत आता चंद्रयान 3 हे खूप छान छान प्रोजेक्ट होते। एक मच्छी पालन, कुक्कुटपालन हेही प्रोजेक्ट खूप मनाला भावला। आणि विशेष म्हणजे हे प्रोजेक्ट बनवताना पालकांनीही मुलांना खूप सहकार्य केलेलं हेही जाणवलं। दुसरी गोष्ट विज्ञानाचे आणि गणिताचे टीचर ह्यांनी पण मुलींना खूप छान शिकवलं। याच्यावरून हे लक्षात आलेलं कन्या विद्यालयाच्या टीचर लोकांची खरं म्हणजे कौतुकास्पद काम आहे की खूप छान प्रकारे मुलींना शिक्षण देतात की ह्या कन्या विद्यालयातल्या म्हणजे आतापर्यंत मुली कलेक्टर, MP सुटलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर झालेले आहेत। इतकं जातीनं लक्ष हे टीचर लोक मुलींवर ठेवतात। आणि विशेष म्हणजे ही शाळा श्रीगोंदा तालुक्यातली पहिली मुलींची शाळा आहे। ह्या गोष्टीचा मला म्हणजे गौरव खूप करावा वाटतो। मुलींकडे बारकाईने पाहिले जाते आणि टीचर लोकांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे। मुलींना खूप छान प्रोजेक्ट बनवून घेतलेले आहेत। खूप छान कौतुकास्पद विज्ञान प्रदर्शन झालं। श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी आज शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय वाय भासे मॅडम, उपाध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ जगताप साहेब, त्यानंतर सल्लागार समितीच्या सदस्य सन्माननीय चांदणीताई खेतमाळीस, सल्लागार समितीचे सदस्य सन्माननीय औटी काका, त्यानंतर गणेश भाऊ कविटकर दादा, सुहास कुलकर्णी दादा हे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सर्वांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर एक मॉडेल्स आम्ही निहाळलं, बघितलं तर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं। कारण आजची पिढी जी आहे ह्या पिढीला जर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण दिला तर छोट्या छोट्या मॉडेल्समधून
त्यांनी जे बनवलं होतं गणित आणि विज्ञानाचे मॉडेल्स, त्यामधून असं दिसून आलं की प्रत्येक घरगुती कृतीमध्ये सुद्धा विज्ञान आहे. आणि अशी जर संधी या विद्यार्थ्यांना दिली या छोट्या वयामध्ये, तर त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते, कल्पनाशक्ती त्यांची वाढते आणि प्रत्येक गोष्टीकडं त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणार. ज्या अंधश्रद्धेच्या बाबी आहेत त्या झटकून देऊन नवा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि हेच विद्यार्थी आज आपण या शाळा स्तरावर अशा पद्धतीनं घडवले, त्यांना विज्ञानाची आस त्यांच्यामध्ये निर्माण झाली, तर पुढील भविष्यकाळामध्ये ते भारताचं नाव उज्ज्वल करू शकतील. गणित आणि विज्ञानाच्या मॉडेल्समध्ये आपल्याला आकडेमोड दिसून आली, शेती उद्योग कसा करायचा हे अशा प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी केले होते. त्यानंतर चांद्रयान तयार केलं होतं. असं विविध प्रकारचे त्यांनी केलेल्या प्रतिकृती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी कल्पनाशक्ती आहे. मोठ्या कष्टातून त्या विद्यार्थिनींनी ते प्रतिकृती बनवून आणलेल्या आहेत. त्यामध्ये पालकांचा सहभाग मोठा दिसून आला, पालकांचा हातभार आणि पालकांमध्ये आपल्या पाल्यामध्ये जी जिज्ञासू वृत्ती आहे तिला पुढे कसे न्यावे अशा प्रकारची वृत्ती पालकांमध्ये दिसून आली. त्यांनी सहकार्य केलं, म्हणून आज या आपल्या विद्यालयामध्ये जे प्रदर्शन भरवण्यात आलं ते भव्य दिव्य असं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, सर्वांना समाधान मिळालं. सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली. हे जे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, या विज्ञान प्रदर्शनातून मोठ्या गटातून गणिताचा 1 आणि विज्ञानाचा 1, तसंच छोट्या गटातून सुद्धा गणिताचा 1 आणि विज्ञानाचा 1 अशी प्रतिकृती परीक्षणातून आमचे शिक्षक निवडतील. कमिटी नेमलेली आहे त्यासाठी. ते निवडल्यानंतर हेच मॉडेल्स तालुका स्तरावर जाणार. तालुका स्तरावर जर त्यांनी उत्तम त्या ठिकाणी सादरीकरण केलं तर तेच मॉडेल्स पुन्हा जिल्हा स्तरावर आणि नंतर राज्यस्तरावर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी पुढे हे मॉडेल्स नेतील. त्याच्यामध्ये आमचे शिक्षक त्या मॉडेल्सची डेव्हलपमेंट करतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील आणि ह्या विद्यार्थिनींना पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझे नाव नीता नितीन सप्रे. आम्हा विद्यार्थिनींमधील वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्याकरिता विद्यालय विज्ञान गणित प्रदर्शन आयोजित केले आहे. गुरुकुल अंतर्गत आयोजित केलेले आहे. त्यात आम्ही सर्व विद्यार्थिनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतो. त्याबद्दल विद्यालयाचे धन्यवाद. मी अगोदर कार्डशीट पेपर घेतला, नंतर त्याला रोल करून असे 3, एक मोठा व 2 छोटे असे रोल बनवून घेतले. नंतर त्रिकोण आकाराचे कार्डशीट पेपर कापून त्याला असं फिट केलेलं आणि नंतर हे जे आहे ह्याला रोलर म्हणतात. ही मोटार आहे, ही आणि ही, याला हा प्लस जोडलेला. या पट्टीने ही स्मूथ असल्यामुळे त्याला ही स्लिप होते आणि ही रोलरवरती ओढल्यानंतर आपलं चंद्रयान उडणार आहे आणि परत खाली ही घेता येते. याला चंद्रयान लॉन्च 14 जुलै 2023 रोजी ते लॉन्च झाले. त्याचे वजन 3900 असे आहे. त्यासाठी सहाय्य करणारे रोव्हर यांचे नाव प्रज्ञान असे आहे. प्रज्ञान या शब्दाचा अर्थ संस्कृतमधून ज्ञान असा होतो. माय नेम इज शौर्या वैभव सांगळे. माय प्रोजेक्ट नेम इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. आम्हा विद्यार्थिनीमधील वैज्ञानिक दृष्टिकोन रजवण्याकरिता हा विज्ञान गणित प्रदर्शन आयोजित केले आहे. असे अनेक प्रकल्प विद्यालयात राबवले जातात. आम्ही विद्यार्थिनी त्यात मोठ्या उत्साहात सहभागी होत असतो. त्याबद्दल विद्यालयाचे धन्यवाद. आपल्या शरीरात 7 मेन पार्ट असतात, ते पण रेस्पिरेटरी सिस्टीमचे. ते नोज, माउथ, थ्रोट, व्हाईस बॉक्स, वाईन पाईप, एअरवेज, लंग्स. त्यामध्ये परत इंटरेस्टिंग लंग्स फॅक्ट असतात. ते म्हणजे युअर लेफ्ट लंग इज स्मॉलर दॅन युअर राईट लंग टू अकोमोडेट फॉर युअर हार्ट. 70% of waste is eliminated through your lungs just by breathing. Respiration. 3 types of respiration include internal, external and cellular respiration. Respiration is the process of gas exchange between the air and organism cells. Respiratory system होण्याचे कार्य. आपले फुफ्फुस खराब होण्याचे लक्षणे. जास्त वेळ खोकला येणे, 1 महिन्याच्या नंतर खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, हे आहेत त्याचे लक्षणे. ही अशी प्रक्रिया आपल्या हृदयात होत असते. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमरे, C24 तास, श्रीगोंदा.
चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिसं. ऑफर शानदार, बक्षिसं धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं. दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप. इतरही भव्य बक्षिसं. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड, अहमदनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर आणि धामणगाव रोड, कडा. चंदू काका ज्वेलर्स.